सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः। ओम नमो नारायण। भगवान आदि शंकराचार्य यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण 10 दिवस पर्यंत आणि त्यांनीच रचलेल्या भाष्यावर म्हणजे दशोपनिषदावर या ठिकाणी चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि आपल्या चर्चेचा आजचा हा 9वा दिवस आहे। उद्या शंकराचार्य जयंती आहे। आजचा जे उपनिषद आपण या ठिकाणी घेणार आहोत त्याचं नाव आहे तैत्तिरीय उपनिषद। यजुर्वेदाच्या अंतर्गत येणारं हे उपनिषद आहे आणि मग साहजिकच याज्ञवल्क्यांचा याच्याशी संबंध आहे। एकूण 53 मंत्र ज्याला यजुस म्हणू आपण ते या तैत्तिरीय उपनिषदामध्ये आहेत। याच्या 3 वल्ली आहेत। वल्ली म्हणजे वेल, औषधी वनस्पती, आणि ह्या औषधी वनस्पती उपयुक्त आहेत आणि कुठलाही साईड इफेक्ट नाही म्हणून त्याला आयुर्वेदिक म्हणतात, औषधी वनस्पती। तर त्या वल्ली, अशा 3 प्रकारच्या वल्ली म्हणजे 3 वेल, आणि त्याची नावं देखील सुंदर आहेत। एक आहे शिक्षावल्ली, दुसरी आनंद किंवा ब्रह्मानंद वल्ली, आणि तिसरी आहे भृगुवल्ली। आता हे जे तैत्तिरीय उपनिषद आहे यावर तर भाष्य केलेलंच आहे, पण यातले बरेचसा भाग जो आहे याला कंटेंट म्हणतात, तो शंकराचार्याने आणखी एक ग्रंथ लिहिला, त्याचं नाव आहे विवेक चूडामणी। आणि या विवेक चूडामणीमध्ये आपल्या शरीरामध्ये जो पंचकोश आहे तो या उपनिषदामध्ये देखील आहे, तैत्तिरीय उपनिषदामध्ये त्याच्यावर म्हणजे विवेक चूडामणीमध्ये देखील त्या सर्वांच्या बाबतीत चर्चा केलेली आहे। आणि म्हणून हा अत्यंत सुंदर उपनिषद, आणि जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये लोक आहेत त्यांनी तर हा निश्चित वाचला पाहिजे, कारण याचं नावच शिक्षा उपनिषद आहे असं आपण समजू। कारण भारतीय संस्कृतीमध्ये जे भारतीय शिक्षण या ठिकाणी दिलेलं आहे, नैतिक आणि आध्यात्मिक याशिवाय व्यवहारिक, या सगळ्यांचा विचार या ठिकाणी केलेला आहे। आणि म्हणून भारतीय शिक्षणाचं मूळ कुठे असेल शोधायचं जर असेल तर व्हेन यू आर इन डिफिकल्टी गो टू द फंडामेंटल म्हणतात। तर कुठे जायचं तर आपण या तैत्तिरीय उपनिषदामध्ये जर गेलं तर भारतीय शिक्षा दर्शनाचा बराचसा भाग आपल्याला याच्यामध्ये लक्षात येतो। आता हे रचलं कोणी, त्याचं नाव तैत्तिरीय उपनिषद का पडलं तर तैत्तिरीय नावाचे ऋषी आहेत, त्यांच्या नावाने हा उपनिषद आहे। या तैत्तिरीचा उल्लेख ज्यावेळेस तुम्ही महाभारत वाचाल तर त्या महाभारतामध्ये देखील तैत्तिरीय ऋषींचा उल्लेख आहे, पण तो आज आपला विषय नाही। आता हे तैत्तिरीय ऋषी कसे का पडलं तर काय झालं, योगेश्वर याज्ञवल्क्य, आपल्या सगळ्यांना कालही त्यांचा उल्लेख झाला। मैत्री आणि त्यांच्या ज्या कात्यायनी नावाची पत्नी आहे, मैत्री आणि याज्ञवल्क्याचा संवाद, त्या संदर्भामध्ये काल आपण चर्चा केली। तर हे याज्ञवल्क्य प्रकांड पंडित आहे, आणि त्यांचे जे शिष्य, त्यांचे जे गुरु आहेत ते व्यासांचे जे 4 शिष्य आहेत त्याच्यामध्ये वैशंपायन नावाचे प्रमुख शिष्य आहेत। तर हे याज्ञवल्क्य या वैशंपायन ऋषींचे किंवा गुरूंचे शिष्य आहेत। एक दिवस शास्त्रार्थ झाला आणि शास्त्रार्थावरून त्यांच्यामध्ये मतभेद झाले, आणि याज्ञवल्क्यांवर त्यांचे गुरु वैशंपायन रागावले। आणि ते इतके रागावले की त्यांनी त्याला सांगितलं की बाबा मी तुला जे शिकवलं
जे वेद शिकवले ते सगळे ओकून टाक आता. ते इतके चिडले त्याच्यावर, माझी विद्या मला परत दे. आता वेद ओकण्याची देखील एक शास्त्रीय पद्धत आहे, योगिक क्रिया आहे. पण आपल्याला त्याच्यात जायचं नाही, कारण तो काही विषय आपला नाहीये. आपण सरळ सरळ भाषेमध्ये त्याचा विचार करू. आणि मग आता गुरुची आज्ञा म्हणून याज्ञवल्क्यांनी त्या आणि वैशंपायन ऋषींना नमस्कार केला आणि आपण जे शिकलेले वेद आहे, ती जी विद्या आहे, ती आत्मविद्या ओकायला सुरुवात केली. आता ती ओकत असताना काही ऋषी होते तिथे. त्यांना असं वाटलं की बापरे, इतकं सुंदर तत्वज्ञान आहे, हे जर ओकून टाकलं तर वाया जाईल, काय करावं काय करावं. त्यातल्या काही 2-4 ऋषींनी तित्तीर नावाचा पक्षी असतो, त्या पक्षाचं रूप धारण केलं. आणि रूप धारण केल्यानंतर हे जे वेद ओकत होते ते त्यांनी तसेच्या तसे ग्रहण करायला सुरुवात केली. आता वेद कोणी शिकवले? वैशंपायनाने. कोणाला शिकवले? याज्ञवल्क्यांना. ओकून कोण राहिलं? याज्ञवल्क्य. आता ग्रहण कोण करून राहिलं? तर ते तित्तीर पक्षी, म्हणजे ते ऋषीच आहे, त्याने तित्तीर पक्षाचं रूप धारण केलं आणि ते त्या ठिकाणी ग्रहण करायला लागले. आणि मग त्यांनी त्याच्यावर चर्चा केली. म्हणून हा वेद, हे जे उपनिषद आहे, त्या तित्तीर नावाच्या आणि ऋषींनी ते केलं. याज्ञवल्क्यांचाच आहे खरं म्हणजे तो वैशंपायन याज्ञवल्क्य. पण तित्तीर नावाच्या ऋषींनी याला प्रगट केलं आणि म्हणून त्याचं नाव तैत्तिरीय उपनिषद. तित्तीर नावाची एक त्या यजुर्वेदाची पण एक ब्रँच देखील आहे, शाखा. तर ही तैत्तिरीय उपनिषद म्हणून तो प्रसिद्ध झाला, कारण तित्तीर नावाचे जे ऋषी आहेत त्यांनी त्याला निर्माण केलं. आणि म्हणून याचे कर्ते ऋषी कोण आहेत? तर तित्तीर नावाचे ऋषी त्याचे कर्ते ऋषी आहेत, म्हणून याचं नाव पडलं तैत्तिरीय उपनिषद. आता या उपनिषदामध्ये भारतीय शिक्षण परंपरा आणि त्यावर खूप सुंदर चर्चा आहे. म्हणजे याच्यामध्ये जे आपल्याला लक्षात येते, तर त्यावेळेस मुलगा ज्यावेळेस जन्माला येतो की नाही, तो आईच्या पोटातून जन्माला येतो. आणि जन्माला आल्यानंतर वेद सांगतात की तो ज्यावेळेस आश्रमामध्ये जातो 8व्या वर्षी, मौंजी बंधन झाल्यानंतर, व्रतबंध झाल्यानंतर, तर त्याचे जे गुरु आहेत ते त्याला आपल्या पोटामध्ये धारण करतात. आणि म्हणून सूत्र आहे आचार्यम कृणुते गर्भमंताः. म्हणजे आईच्या पोटातून तो कोणाच्या पोटामध्ये जातो विद्यार्थी? तर तो जातो गुरुच्या पोटामध्ये. आणि म्हणून त्याचं नाव आहे द्विजः. द्विज म्हणजे दुसऱ्यांदा जन्मलेला. पहिल्यांदा आईच्या पोटातून आणि दुसऱ्यांदा गुरूंच्या उदरातून. म्हणजे ते जे गुरु आहेत ते गर्भवती स्त्री जशी त्या गर्भाला धारण करते तशाच पद्धतीने वागतात. आणि म्हणून शिक्षकांनी कसं वागायचं? तर शिष्यावरच इष्ट परिणाम होतील म्हणून त्या काळातले गुरु जसे त्या आई पथ्य पाणी पाळते की नाही, गर्भामध्ये असताना जड उचलत नाही, काही कठीण उचलत नाही, काही आंबट चिंबट खात नाही, गर्भाला त्रास होईल, गर्भावर अनिष्ट संस्कार होतील अशी कोणतीच कृती ती आई करत नाही. तसे ते गुरु देखील अनिष्ट कृती होईल, अनिष्ट संस्कार होतील अशी कोणतीच कृती नाही. पानपट्टीवर उभं राहायचं नाही, सिगरेट प्यायची नाही, आणखीन काही गोष्टी करायच्या आधुनिक काळामध्ये. त्या काळामध्ये दुसरं काय असेल, असे ते गुरु त्या ठिकाणी जशी गर्भवती स्त्री आहे तशा पद्धतीने. मग त्यांना डोहाळे देखील लागायचे. जसं जिजाऊ आईसाहेबांना सिंहावर बसायचे डोहाळे लागले, तलवार फिरवायचे डोहाळे लागले. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या उदरातून जन्माला आले, तसं या गुरूंना देखील ते डोहाळे लागायचे. आणि म्हणून सूत्र होतं आचार्यम कृणुते गर्भमंतः. शिक्षावल्लीमध्ये म्हणजे या तैत्तिरीय उपनिषदामध्ये या सगळ्यांचा विचार त्या गुरूंनी केलेला आहे की शिष्य कसा घडवायचा आहे. शिष्याशी न लागती साधन, न करीती इंद्रिय दमन, ऐसे गुरु आडाक्याचे 3 मिळाले तरी टाकावे, असा उल्लेख संतांनी केला. असे सद्गुरू त्या ठिकाणी खूप सुंदर पद्धती, कालिदासांनी त्याची खूप व्याख्या सुंदर केलेली आहे. किती पथ्यपाणी आणि कसे वागायचे ते, किती त्यांची साधना असायची, तर ते ज्ञान ग्रहण करायचे आणि ते ज्ञान
इतरांमध्ये संक्रमित करण्याची क्षमता. कालिदासाने व्याख्या केली, श्लिष्टा क्रिया कस्य चिदात्म संस्था संक्रांतीर अन्यस्य विशेष योक्ता यस्यो भयम साधू स शिक्षकानाम धुरी प्रतिष्ठा प्रतितव्य एव. म्हणजे ज्याच्याजवळ प्रचंड ज्ञान आहे, पण नुसतं ज्ञान असून चालत नाही, ते त्या विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित करता आलं पाहिजे. नाही तर कित्येकांना ज्ञान आहे पण संक्रमित करता येत नाही. काही लोकांना संक्रमित करता येते पण ज्ञान नाही. गुरु कसा आहे, प्रचंड ज्ञान आहे आणि असलेलं ज्ञान त्या शिष्यामध्ये उतरवतो म्हणजे संक्रमित करतो, असा शिक्षक. त्याची व्याख्या कालिदासाने केलेली आहे. विद्यार्थी देखील कसे घडायचे तर कालिदासाने त्याची पण व्याख्या केली. यद्यप प्रयोग विषय भाविकम उपदिश्यती मया तस्यै तत्तद विशेष करणात प्रति उपदिशती व मे बाला. म्हणजे जे त्या विद्यार्थ्याला शिकवलं तो त्याच्याहून विशेष करायचा, जणू त्या गुरुला प्रतिउपदेश करून राहिला. हा तैत्तिरीय उपनिषद का निर्माण झाला? वैशंपायन नावाच्या गुरूंनी याज्ञवल्क्यांना शिकवलं आणि तो इतका प्रचंड विद्वान झाला, जणू गुरूंना शिकवून राहिलेला आहे. त्या गुरुला अत्यंत आनंद अशा याच्यात होत असे. म्हणून या ठिकाणी या उपनिषदाचं अत्यंत महत्व आहे की भारतीय शिक्षण पद्धती कशी आहे, कसे शिक्षक होते, काय शिकवायचे, असं सगळं त्याच्यातून. आणि मग हे शिकवल्यानंतर पोटार्थी होते का ते? नाही. वेदाने म्हटलं तर तो राष्ट्रम बलमोजश्च जातम तदस्मै देवा उपसन्न म्हणतुम. यांतून काय व्हायचं? यांच्या तपश्चर्येच्या बलातून ऐहिक सुख तर सगळीकडे मिळायचे, पारमार्थिक सुख, पण तो राष्ट्रम बलमोजश्च जातम, त्याच्यातून हे राष्ट्र देखील बलवान व्हायचं. म्हणून भारतीय शिक्षण पद्धत का महत्वाची आहे? त्याने मेकॅलो इथं घुसल्यानंतर आपण बिघडलो. पोट आणि पोटाखालचा भाग, स्वार्थ, मी आणि माझं, देशाचं काही हो, याचा काही विचार आत्ताची शिक्षण पद्धती करत नाही. पण ती शिक्षण पद्धती देशाचा देखील विचार करायची. म्हणून व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी या चौघांचा विचार. पुढे जर वेळ मिळाला तर त्याच्यावर आपण चर्चा करू. म्हणून हा उपनिषद नैतिक शिक्षण, आध्यात्मिक शिक्षण, व्यावहारिक शिक्षण, राष्ट्रीय शिक्षण असं सगळं त्या ठिकाणी द्यायचं. आणि म्हणून आता जे 2020ला नवीन शिक्षण शैक्षणिक धोरण म्हणतात की नाही, त्याचं नाव आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. त्याच्यामध्ये या तैत्तिरीय उपनिषदाचा अभ्यास केलेला आहे. म्हणून त्याच्यातून निर्माण होणारी पिढी इतक्या लवकर होईल का? नाही. त्याला कमीत कमी 12-15 वर्ष लागतात. एक तप लागेल तेव्हा परिवर्तन होईल. आणि म्हणून आता जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण येणार आहे त्याच्यामध्ये तैत्तिरीय उपनिषदाचा विचार केलेले असल्यामुळे तो राष्ट्रम बलमोजश्च जातम तदस्मै देवा उपसन्न म्हणतो. हे राष्ट्र बल संपन्न होईल, कारण ते शिक्षण आणि राष्ट्रापती आणि भावना उत्पन्न करणार आहे. व्यष्टीचा विचार, समष्टीचा विचार, सृष्टीचा विचार, परमेष्टीचा विचार, असं सगळं विचार करणारा असा हा उपनिषद आहे. मग या उपनिषदाची सुरुवात कशी आहे तर आता तैत्तिरीय उपनिषद, तित्तीर नावाचे जे ऋषी आहेत त्यांनी तो निर्माण केलेला. त्यांनी सुरुवातीला शांतिपाठ त्या ठिकाणी म्हटलेला आहे. आणि त्या शांतिपाठानंतर आता त्या ठिकाणी 3 प्रकारच्या वल्ली मी तुम्हाला सांगितली. एक शिक्षावल्ली, एक आनंद किंवा ब्रह्मानंद वल्ली, आणि तिसरी आहे त्या ठिकाणी आणि भृगुवल्ली. आता हे श्लोक त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की या 3 वल्लीमध्ये या तैत्तिरीय उपनिषदात आपल्याला 53 फक्त यजुष किंवा मंत्र आहे. पण आद्य शंकराचार्याने विवेक चूडामणीमध्ये 581 श्लोक, त्याच्यात याचंच प्रतिबिंब आहे. आता त्याच्यावर विचार आपण उपनिषदावर करू. योगायोगाने आलं तर त्याचाही विचार याच्यामध्ये येणारच आहे. आता ही जी पहिली शिक्षावल्ली आहे, या शिक्षावल्लीमध्ये तो जो विद्यार्थी आहे तो आता गुरूंच्या आश्रमामध्ये जातो. त्याचे वडील त्याला सोडून देतात आणि कोणीही असो, म्हणजे सांदीपनीच्या आश्रमामध्ये सुदामाही होता, भगवान श्रीकृष्णही होते, एक राजाचा मुलगा आणि एक साधारण मुलगा.
पण सगळे एकत्रित राहायचे. समानीव आकुती समाना हृदयानि वाहा समानमस्तु भौमनो यथावस्सु सहायती. आणि म्हणून सर्वजण एकत्रितपणे राहायचे. तसे आता तो राजा असो का आणखी कोणी असो, त्या आश्रमामध्ये गुरुकुलामध्ये तो विद्यार्थी सोडल्यानंतर ते गुरुजी त्या सगळ्यांना एकत्रित बसवायचे. आणि एकत्रित बसल्यानंतर या शिक्षावल्लीमध्ये म्हणजे तैत्तिरीय उपनिषदामध्ये पहिल्यांदाच त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस ते बसले त्यावेळेस आता त्या विद्यार्थ्यांना श्री गुरु काही नियम सांगून राहिलेले. मी पहिल्या श्लोकामध्ये त्यांनी वेद उच्चारण कसं करायचं आहे, त्याचा स्वराघात का आवश्यक आहे, त्याच्यामध्ये जर थोडाही बदल झाला तर त्याचे अर्थ कसे बदलतात या संदर्भामध्ये, त्याच्यानंतर मात्रा किती आहेत, स्वर किती आहेत, व्यंजन किती आहेत, व्यंजन किती आहेत, वर्ण किती आहेत, असं सगळं, आणि त्याच्यासाठी साधना कशी करायची आहे. आता तू या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी आलेला आहे, तर तू फक्त तुझं ध्येय काय आहे, मला शिक्षण घ्यायचं आहे, त्याच्यामुळे मी आता तुला माझ्या गर्भामध्ये धारण करतो आहे. म्हणजे एका अर्थाने त्याचं त्या संकल्प आणि प्रतिज्ञा त्यांच्याकडून करून घेऊन राहिलेले आहे. आता तो विद्यार्थी त्या गुरुच्या गर्भामध्ये धारण झालेला आहे. आणि म्हणून गुरु पण सांगतात की बाबा तू जरी माझ्या गर्भात धारण झाला असेल, तू माझ्या पोटामध्ये आहे, तरी देखील तू आणि मी म्हणजे गुरु देखील आणि शिष्य देखील आपण कोण विद्यार्थी आहोत. म्हणजे तुला देखील शिकत म्हणजे शिकवत शिकवत मी शिकणार आहे, आणि तू शिकत शिकत तू मला देखील शिकवणार आहे. म्हणजे अध्ययन आणि अध्यापन ही कशी आहे, आदानम ही प्रदानाय, ही आदान प्रदान क्रिया आहे. मीच कोणीतरी असं नाही आहे, तर ती जी आंतरिक ज्ञान आहे टू ड्रा आउट. शंकराचार्यांना 6व्या वर्षी 4ही वेद आले, कारण आताच होतं उपजताचं ज्ञान. आणि म्हणून ही उपजत वृत्ती बुद्धी सगळ्यांनाच आहे. तेव्हा मी गुरु आहे म्हणजे मी कोणी उच्च आहे, आणि तू शिष्य आहे म्हणजे लघु आहे असा त्याचा अर्थ नाही. पण तरी देखील मी तुला माझ्या गर्भामध्ये धारण केलेला आहे. आणि म्हणून प्रतिज्ञा आणि संकल्प वेद उच्चारणाच्या संदर्भात त्या सगळ्यांना तिथे देऊन राहिलेले. सर्वांनी समान वागणूक त्या ठिकाणी मिळणार. आणि म्हणून जे वर्णाश्रम म्हणतात की लोक, तुम्हाला पुन्हा वर्ण, काही वर्ण नव्हते ना आश्रम नव्हते, आपल्याला त्या ठिकाणी सगळ्यांना एकत्रित पहिल्यांदा, आणि त्याच्यानंतर गुणकर्म विभागशः, मग ज्याची जशा पद्धतीने MPSC दिली, IAS पास झाला तर कलेक्टर होईल, साधी परीक्षा पास झाला तर क्लर्क होईल, आणखी काहीच जमलं नाही तर शिपाई होईल, असं त्या ठिकाणी देखील होतं. आणि म्हणून ही सगळी प्रतिज्ञा तैत्तिरीय उपनिषदानी आणि पहिल्यांदाच त्या ठिकाणी दिलेली आहे. आता हा संकल्प केल्यानंतर तुम्ही आणि मी विद्यार्थी आहोत असं ते सांगून राहिलेले. आणखी त्या ठिकाणी सांगितलं की बाबा या ठिकाणी तुम्ही शिक्षण घेऊन राहिले, शिक्षण म्हणजे फक्त विद्यार्थी किंवा ज्ञान ग्रहण करायचं असं नाही, तर ज्ञानासोबतच त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की ज्ञान तर मिळवायचंच आहे, पण चारित्र्य तुम्हाला या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे. या आश्रमातून तुम्ही ज्यावेळेस निघून जाल, शिक्षणाची व्याख्या किती सुंदर केलेली आहे पहा, शिक्षणातून चारित्र्य संपन्न मनुष्य निर्माणाची ही प्रक्रिया आहे असं ते गुरु त्यांना सांगून राहिलेले आहे. विवेकानंदांनी त्या ठिकाणी म्हटलं काय शिक्षण, एज्युकेशन इज मॅन मेकिंग अँड कॅरेक्टर बिल्डिंग एज्युकेशन, म्हणजे चारित्र्य संपन्न मनुष्य निर्माणाचं काम. चारित्र्य कशाला म्हणतात, कॅरेक्टर इज व्हॉट यू आर इन डार्क. उजेडात तर सगळे चांगले वागतात, अंधारामध्ये तुम्ही कसे वागता त्याला त्या ठिकाणी आणि चारित्र्य म्हटलेलं आहे. म्हणजे एक काळ असा होता की तो जो कोणी खरात वगैरे आता प्रकरण येऊन राहिले, लोक त्याच्या पाया पडायचे, पाय घड्या टाकायचे आणि फुलं टाकायचे, उजेडात तो तसाच दिसायचा लोकांना. अरे बापरे याच्यासारखा माणूस नाही, हे माझे सद्गुरू आहे, कोणी म्हणायचे आणखी काही आहे, आणि त्याला पायघड्या टाकून पुष्पांचा वर्षाव करायचे. पण तो अंधारात कसा होता त्याचं चारित्र्य. म्हणून विवेकानंदाने चपखल व्याख्या केली ती तैत्तिरीय उपनिषदामध्ये. आणि म्हणून त्यांनी सांगितलं शिक्षणातून कसा माणूस घडला पाहिजे, चारित्र्य संपन्न मनुष्य. आणि त्याचाच अभाव आहे. शिक्षणातून ज्ञान तर मिळते
पण चारित्र्य नसल्यामुळे लोक देशविरोधी कृत्य करतात, देशाच्या विरोधात बोलतात आणि असं म्हणतात फक्त मी आणि माझं. ते या शिक्षणातून झालं. म्हणून शिक्षण पूर्ण झालं की चालला विदेशात आणि सगळीकडे तिकडेच बुद्धिमत्ता तिकडेच विकायची, देशाशी काही घेणं देणं नाही. पण त्या काळामध्ये असं नव्हतं. त्यावेळेस होतं ततो राष्ट्रम बलमोजश्च जातम तदस्मै देवा उपसन्न म्हणतो. असो मग याने चारित्र्य संपन्न मनुष्य निर्माण करण्याचं त्या ठिकाणी आणि सांगितलं. शिक्षणाचं ध्येय काय आहे? विष्णू पुराणामध्ये खूप सुंदर अशा पद्धतीचा त्या ठिकाणी श्लोक आहे. तत्कर्म यन्न बंधाय सा विद्याया विमुक्तये आयासाया परम कर्म विद्यांना शिल्प नैपुणम असा उल्लेख आहे. आता आपल्याला आणखी पुढे जायचं म्हणून फक्त मी थोडक्यात सांगतो. त्यांचं असं म्हणणं आहे, विद्या तीच जी जीवन मुक्त करते. तत्कर्म यन्न बंधाय, जे कर्म बंधनात बांधत नाही ते कर्म, आणि जी विद्या जीवन मुक्त करते तीच विद्या. जी बांधून ठेवते संसारामध्ये याच्यात त्याच्यात ती विद्या नाही. विद्या कशी आहे? सा विद्या या विमुक्त ये, मुक्त करते, जीवन मुक्त करते. म्हणजे संसाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन, म्हणजे संसार नेटकाच करायचा, पण परमार्थ विवेक, राष्ट्र देखील माझा आहे हे त्याच्या मनामध्ये आलं पाहिजे. म्हणून राष्ट्र प्रथम हे आपण म्हटलेलं आहे. मग समाज आणि मग मी, हा जो भाव आहे तो तैत्तिरीय उपनिषदाने सर्वांमध्ये दिलेला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं सा विद्याया विमुक्त ये. आणि मग तिथे म्हटलेले आया साया परम कर्म, बाकीचे जे कर्म करतो की नाही ते छुटपुट आहे, त्याला काही अर्थ नाही. आणि विद्यांना शिल्प नाही. पुन्हा तुम्ही विद्या घेतली आणि देशाप्रती जर भावना नसेल तर ते फक्त तुमच्यामध्ये कौशल्य आलेलं आहे, तुम्ही माणूस नाही झालेले. असं तैत्तिरीय उपनिषदाच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण व्याख्या करतो. आणखीन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एक सुंदर सुभाषित, विद्या ददाति विनयम विनयात याति पात्रताम पात्रत्वात धनमाप्नोति धनात धर्मम ततः सुखम. त्याने सांगितले की बाबा विद्येने विनय प्राप्त होतो. पण लोक म्हणलं नुसतं विनयाने काय होणार आहे हो? तर विनयात याति पात्रताम, ॲबिलिटी, पात्रता आली पाहिजे. मग पात्रता कशासाठी? आपली किती सोय केली पहा. आपल्या एकंदर तैत्तिरीय उपनिषदामध्ये हे सगळं आहे. पात्रत्वात धनमाप्नोति. आता हा श्लोक तैत्तिरीय उपनिषदामधला नाही बरं, पण तरी अर्थ तसा तोच आहे. पात्रता कशासाठी? धन पाहिजे. तुझा संसार चालवण्यासाठी धन पाहिजे ना, पैसा घेच, पण धनात धर्मम ततः सुखम. तो आलेला पैसा धर्म मार्गाने आला पाहिजे. आणि म्हणून याने काय म्हटलं, 4 प्रकारच्या विद्या सांगितल्या. सा विद्याया विमुक्त ये, म्हणजे मुक्त करी विद्या. विनयात याति पात्रता, म्हणजे युक्त करी विद्या. पात्रता म्हणजे बीएड झाल्याशिवाय शिक्षक होता येत नाही, IAS परीक्षा पास झाल्याशिवाय तुम्हाला कलेक्टर होता येत नाही, ही ॲबिलिटी आहे, त्याला युक्त करी म्हणतात. अशी विद्या युक्त करी. मग युक्तता आली, मग काय करायचं? अर्थ करी विद्या, म्हणजे पैसा तर आलाच पाहिजे, पैसा कमवायचाच आहे. त्याने सांगितलं की ऐहिक सुख येऊनी पायावरी वा धनाची लाटकी पायावरी येऊनी लोळे. धनाच्या लाटा आल्या पाहिजे, पण ते धन कसं पाहिजे? धर्म करी विद्या. म्हणून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशीच कडी आहे ती. धर्मावरून मोक्ष एकदम नाही. तर अर्थ आणि काम कसं आहे ते धर्म मार्गाने आलं पाहिजे. आणि म्हणून तैत्तिरीय उपनिषद असा विद्यार्थी, आणि म्हणून नैतिक आणि आध्यात्मिक शिक्षणानंतर व्यवहारिक शिक्षण तैत्तिरीय उपनिषद सांगतो. आणि म्हणून हे तैत्तिरीय उपनिषद अत्यंत महत्वाचं आहे. आता दुसऱ्या श्लोकामध्ये आणि तिसऱ्या म्हणजे या शिक्षावल्लीमध्ये तैत्तिरीय उपनिषदाने 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक सांगितलं अधिलोकम. अधिलोकम म्हणजे लोकविषय संहिता. मी कोण आहे, माझा विचार मला करायचा आहे, झालं स्वतः विचार. आता दुसरं त्याने सांगितलं अधिज्योतिषम. अधिज्योतिषम म्हणजे ज्योतिषशास्त्र, त्याच्यामध्ये ग्रह तारे, पुढे काय होणार, मागे काय होणार, कशा पद्धतीने मला वागलं पाहिजे, तर त्याचे जे आडाखे तडाखे सुमुहूर्त, त्या सगळ्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी चर्चा आपल्याला जीवनामध्ये करायची आहे, शिक्षणामध्ये करायची आहे. असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे सांगितलं अधिधी विद्यम, म्हणजे गुरु शिष्य आणि ज्ञान याची सांगड त्या ठिकाणी घालायची आहे.
आता याच्यावर जास्त एक्सप्लेनेशन करत नाही. चौथं सांगितलं आदिधी प्रज्ञम, म्हणजे माता पिता आणि मुलगा तो कसा निर्माण झाला वगैरे त्याच्यामध्ये सगळं आहे, प्रजनन क्रिया आहे ते. तर त्याच्या संदर्भामध्ये म्हणून तुम्ही आईच्या उदरातून जन्माला आलेले आहात तेव्हा त्यांचं भान ठेवणे हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मग दिलेलं आहे अध्यात्म ज्ञानम, ते अत्यंत महत्वाचं आहे. बाकी सगळं मिळते आपल्याला आपल्या शिक्षणातून, व्यावहारिक शिक्षणातून. पोट कसं भरायचं, स्वार्थ कसा करायचा, धुऱ्यासाठी कसं भांडायचं, आणखीन मला मिळालं पाहिजे त्याच्यासाठी कसं भांडायचं, भ्रष्टाचार कसा करायचा, कसं लपवून ठेवायचं, हे सगळं आपल्याला कळते. पण अध्यात्म शिक्षण नसल्यामुळे मला कोणीतरी पाहतोय, तो त्या ठिकाणी मला पाहतोय आणि तो मालक आहे, मी नाही, हे भाड्याचं घर आहे. हे केव्हा समजेल? अध्यात्म ज्ञान जेव्हा मिळेल तर त्याचं देखील तत्वज्ञान या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणखी काय सांगतात गुरु? त्याला सांगतात की बाबा हे सर्व होत असताना तुझं शरीर सुदृढ असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुझं शरीर सुदृढ व्हायचं असेल तर शरीरम आद्यम खलु धर्म साधनम. तू साधना कोणती करायची? शारीरिक साधना, शारीरिक शिक्षण या ठिकाणी तुला आम्ही देणार आहोत. आणि ते कशासाठी आहे? तर तुझं शरीर सुदृढ असलं पाहिजे. बाकी सगळं आहे, शरीरच सुदृढ नाही, गुळलेला विद्यार्थ्यांना अभ्यासच करता येत नाही, कसं होईल? आणि म्हणून शरीर त्या ठिकाणी आद्य खलु धर्म साधनम असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. दुसरं सांगितलं प्रज्ञाशक्ती, म्हणजे बुद्धी देखील. मारुतीरायाचं उदाहरण आहे ना, मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम, आणि बुद्धिमत्ता वरिष्ठम आहे, म्हणजे ताकदही आहे, बुद्धी शक्ती पराक्रम असं जे त्या ठिकाणी आहे. तर ते त्याला सांगून राहिले की बुद्धी देखील आले पाहिजे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. बाबा तुला ज्ञान देखील आलं पाहिजे. म्हणजे आता शरीराचा देखील विचार केलेला आहे, प्रज्ञेचा देखील विचार केलेला आहे असं. आणि हे करत असताना आणखी सांगितलं धर्म मार्गावर चाल, म्हणजे सत्यम वद धर्मंचर असं इथे संदेश याचा आहे. या तैत्तिरीय उपनिषदामध्येच ते जे वाक्य लिहितात की सगळीकडे सत्यम वद आणि धर्मंचर, तर ते वाक्य तैत्तिरीय उपनिषदामधलं आहे आणि हे त्या ठिकाणी सांगून राहिलेलं आहे. आता या उपनिषदामध्ये उल्लेख आलेला आहे. कोणाचा आलेला आहे? मुद्गल ऋषींचा आलेला आहे. त्या मुद्गल ऋषींचे पुत्र, त्यांचं नाव आहे नाक ऋषी. त्यांचा या ठिकाणी आणि थोडासा उल्लेख आहे. त्या नाक ऋषींनी या चारित्र्यावर, बौद्धिक शिक्षणावर, शारीरिक शिक्षणावर चर्चा केली असं त्यांचं म्हणणं आहे. आणखी एक पुरुषिष्ठ नावाचे ऋषी आहे, त्यांचा पुत्र आहे, त्याचं नाव आहे तपोनित्य. या तपोनित्याचा देखील उल्लेख आहे आणि त्याने देखील या ठिकाणी चर्चा केली असा त्या ठिकाणी उल्लेख आहे. आणखी एका ऋषींचा उल्लेख आहे, त्यांचं नाव आहे त्रिशंकू. त्या त्रिशंकू नावाच्या ऋषींनी असा उल्लेख केला की बाबा हा संसार वृक्ष आहे, हा कसा आहे? हा पापयुक्त आहे आणि म्हणून त्याच्याकडून तुला या पापयुक्त विषयुक्त अशा संसाराकडून, संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. जर ते तळमळ उत्पन्न करणारा संसार असेल तर थोडा त्याच्यातून वेळ काढ आणि अमृत तत्वाकडे जा. आणि हे अमृत तत्वाकडे जात असताना प्रज्ञाशक्ती उत्पन्न कर, शारीरिक शक्ती ती उत्पन्न कर आणि धर्मानी वाग, हे त्या ठिकाणी सांगून राहिलेलं आहे. आता विद्यारंभ संस्कार अत्यंत महत्वाचा आहे आणि तो संस्कार तैत्तिरीय उपनिषदाने दिलेला आहे. काय केलं त्या ठिकाणी? अग्निहोत्र करतात आणि ओंकार, म्हणजे पहिले ओंकाराचा उच्चारण. तुम्ही बासरला जर गेले तर तिथे पाठीचा संस्कार आहे, ओम त्या ठिकाणी लिहिल्या जाते. मग बाकी नंतर सगळे. हा ओंकार काय? नाद ब्रह्म आहे. ओंकार काय? आदिबीज आहे, अक्षर ब्रह्म आहे आणि म्हणून तो ओंकारच सगळं काही आहे. आणि जगाचा प्रारंभ देखील प्रणवाक्षराने झालेला आहे. आणि म्हणून सद्गुरू काय करतात? विद्यारंभ ज्यावेळेस करतात तर तो विद्यारंभ करताना ओंकार त्या ठिकाणी त्याच्याकडून बदवून घेतात आणि ओंकार काय आहे? हे अक्षर ब्रह्म आहे, हे त्या ठिकाणी सांगून राहिलेले आहे. आणि हे सांगत असताना अनेक त्यांनी त्या ठिकाणी आता शिक्षणाला सुरुवात झालेली आहे. आणि शिक्षणाला सुरुवात झाल्यानंतर जीवनामध्ये वागायचं कसं? सत्यम वद धर्मंचर, हे त्यांनी सांगितलेलं आहे की सत्यवद, असत्याची साथ देऊ नको आणि धर्माने त्या ठिकाणी तू वाग.
आणखी काय सांगितलं, आता नमस्कार कोणाकोणाला करायचा, हे जे श्लोक आपण नेहमी म्हणतो की नाही, तैत्तिरीय उपनिषदामधले मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, कोणत्या याच्यातले आहे ते तैत्तिरीय उपनिषदामधले आहे. आणि म्हणून सुरुवातीला मातृदेवो भव म्हटलेलं आहे. ज्यावेळेस संन्यास घेतात की नाही, शंकराचार्यांनी संन्यास घेतला, असे जे संन्यासी आहेत ते देवपदाला जातात आणि संन्यास्त झाल्यानंतर देवालाही नमस्कार करत नाही. ते दंड असतो त्यांचा, असा करतात ते. त्याच्यात आपल्याला जायचं नाही. तर ती जी त्यांनी ते ग्रहण केलं, मग ते एकाच ठिकाणी नमस्कार करतात, नतमस्तक होतात. देवाजवळही नमस्कार करतात, देवस्वरूपच आहे, इतका त्यांचा अधिकार. पण त्यांनी देखील कुठे नमस्कार वंदन करायचं, फक्त आईला नमस्कार करायचा शास्त्रांनी सांगितलं संन्यासाने. म्हणून मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. आता याच्यावरही आपल्याला जास्त चर्चा नाही आहे, हे सगळं आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि ते या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. आणि शिक्षावल्लीमध्ये ही सगळी तयारी त्यांनी तयार करून घेतलेली आहे. आता दुसऱ्या 2 वल्ली आहेत. कशासाठी, मग त्यांनी हे सांगितलेलं आहे. हे सगळं कशासाठी, प्रणामाक्षर अंतिम ध्येय काय, मोक्ष प्राप्ती आहे. अंतिम ध्येय 4 मजली बिल्डिंग आणि मोठा व्यवसाय हे अंतिम ध्येय नाही. अंतिम ध्येय आहे मोक्ष प्राप्ती, ब्रह्मानंदी निमग्न झालं पाहिजे. आणि म्हणून आकाशमार्गी तुमचे गमन, ब्रह्मानंदी निमग्न होणे, अशी जी ब्रह्मानंद आहे तो तुम्हाला प्राप्त झाला पाहिजे की नाही. रोजच तो ब्रह्मानंद प्राप्त झाला पाहिजे. म्हणजे संसार नेटका करत असताना ते म्हटले की का हो, कसा आहे हे, तो आनंद कसा प्राप्त होईल, ब्रह्मानंद. आणि मग ते करण्यासाठी पुढच्या 2 वल्ली आहेत. मी आधी तुम्हाला शिक्षावल्ली सांगितले, त्याच्यामध्ये सगळं बेसिक तिथे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लवती, जे मुळातलं सगळं सांगितलं की आता रॉ मटेरियल आलं की त्या पोराला पुढं पुढं फटाफट जाता येते. आता दुसऱ्या 2 वल्ली आहेत, त्यांचं नाव आहे आनंदवल्ली, तिला ब्रह्मानंद वल्ली म्हणतात. आणि त्याच्यानंतरची वल्ली आहे भृगुवल्ली. या दोघींचा समन्वय करून आपल्याला ते करायचं. जे शिक्षक असतील, शिक्षण क्षेत्रामध्ये असतील, त्यांना माझी विनंती आहे, आपण हा तैत्तिरीय उपनिषद वाचला पाहिजे. काय नाही 54-53 मंत्राचा आहे, पण त्याच्यावर भाष्य देखील शंकराचार्य खूप सुंदर आहे, हे वाचलं पाहिजे. कारण त्याच्यामध्ये पंचकोश विकास आहे शरीराच्या संदर्भातला. कारण हे सुरुवातीला सांगितलं ज्ञान, प्रज्ञा आणि आतला जो आंतरिक आनंद ब्रह्मानंद आहे, तो आत्मा, याचा देखील विकास झाला पाहिजे. शरीराचा विकास, ज्ञानाचा विकास, आत्म्याचा विकास हे त्याच्यामध्ये आलं पाहिजे. आणि म्हणून पुढच्या 2 वल्ली थोडं सर्वांगाचे कान करा आणि ते ऐका. त्याचं कारण आहे की खूप सुंदर आहे. जे शिक्षण क्षेत्रामध्ये नसतीलही पण त्यांची मुलं शिक्षण घेऊन राहिली, त्यांनी देखील हे वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, इतकं सुंदर आहे. तर आता या 2 वल्लीचा आपण या ठिकाणी विचार करू. काय झालं, एक वरुण नावाचे ऋषी होते, त्यांचा पुत्र आहे, त्याचं नाव आहे भृगु. ते गुरु शिष्य देखील आहे. मी 2 वल्ली सांगून राहिला आता, ब्रह्मानंद वल्ली आणि भृगुवल्ली. आता ती भृगुवल्ली भृगुवरून आलेली आहे, आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. कथा भृगुवल्लीतली आहे, पण जे तत्वज्ञान आहे ते ब्रह्मानंद वल्लीतलं आहे, म्हणून एकत्रित करून राहिलो. तर या वरुण नावाच्या ऋषींचा हा पुत्र, या दोघांमध्ये चर्चा व्हायची. तर ब्रह्मानंद काय असतो, ब्रह्म काय आहे, त्याचा आनंद कसा घ्यायचा, याच्यावर नेहमीच त्यांची चर्चा व्हायची. अशी चर्चा होत असताना एक दिवस हे जे भृगु नावाचे ऋषी आहेत, म्हणजे त्यांचा पुत्र, लहान बालक आहे, किशोरवावस्थेमध्ये म्हणून आपण, थोडा मोठा झालेला, त्याने आपल्या वडिलांना म्हटलं, म्हणजे गुरूंना, की ब्रह्म काय आहे हे मला तुम्ही सांगितलेलं आहे, पण मला प्रत्यक्ष अनुभूती घ्यायची आहे. कशी घ्यावी, मग त्याच्यासाठी तपस्वाध्याय निरतम, नित्य तपस्वाध्याय केला पाहिजे, तप केलं पाहिजे, अध्याय केला पाहिजे. मग मी काय करू, तर सद्गुरूने सांगितलं, बाबा एक काम कर,
तुला काय वाटते? मला असं वाटतं एकांतात जावं. मग कुठे जावं एकांतात? वनवासामध्ये जावं, जंगलामध्ये जावं, अरण्यामध्ये जावं. याने सांगितलं काही हरकत नाही. आता गुरु शिष्याला परवानगी देऊन राहिलेले, याला मुक्त करणे म्हणतात. नाही तर ते आई वडील असो, शिक्षक असो, त्याला बंधनात ठेवतात. इथं जाऊ नको, तिथं जाऊ नको, पावसात भिजू नको, डोंगरावर चढू नको, असं करू नको, पोहायला जाऊ नको. हे मुक्त आहे काय? नाही, हे बंधनातलं आहे. आणि म्हणून त्याने म्हटलं सा विद्या या विमुक्त ये. तुला जायची इच्छा आहे ना जंगलामध्ये, जा, काही हरकत नाही. आता ब्रह्म काय आहे हे पाहण्यासाठी भृगु नावाचा जो शिष्य, ते भृगु ऋषी आणि आता जंगलामध्ये गेलेले. काय करून राहिलेले? तपस्साध्याय निरतम, तपस्वाध्याय त्या ठिकाणी करून राहिलेले. आणि ते करत असताना त्यांना काहीतरी जाणीव झाली. वर्षभर त्या ठिकाणी राहिले आणि जाणीव झाल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की अरे ब्रह्म काय आहे मला समजलं. आणि तो आपल्या आश्रमामध्ये गुरुकडे आलेला आहे आणि आनंदाने म्हटला की हे सद्गुरु राया, हे तात वडिलांना, ब्रह्म काय मला समजलं. म्हटलं काय ब्रह्म सांग. त्याने सांगितलं अन्नम ब्रह्मेति व्यजानात, अन्नात एव खल्वमानी. ते म्हणे काय अन्नात एव खल्वमानी? मला समजलं म्हणे अन्न हेच ब्रह्म आहे. त्याने सांगितलं काय हरकत नाही, तुला समजलं ना, अन्न हेच ब्रह्म आहे, मला आनंद आहे. मी याचं एक्सप्लेनेशन पुढे करतो. पहिले एक कथा थोडीशी आपण पुढं घेऊन जाऊ. मग काय झालं, काही दिवसांनी पुन्हा या भृगूला असं वाटलं की अरे काहीतरी चुकून राहिलं आपलं, अन्न हे ब्रह्म नाही, आणखीन याच्यावर काहीतरी आहे. मग त्याने पुन्हा वडिलांना म्हटलं की मी जातो बा पुन्हा एकदा, माझं काही समाधान नाही, तृप्तता नाही. ते म्हटलं जा, काही हरकत नाही. तो पुन्हा गेला. तपस्वाध्याय निरतम, त्या ठिकाणी तपस्वाध्याय निरतम, वाल्मिकींचं वर्णन आहे हा रामायणामध्ये. कोणतं? तपस्वाध्याय निरतम. तो त्या ठिकाणी करायला जाऊन राहिला. आणि तपस्वाध्याय करत असताना पुन्हा एक दिवस त्याला जाणीव झाली, आंतरिक प्रेरणा आली, आनंदित झाला, उडी मारली, अरे ब्रह्म काय मला समजलं. आणि पुन्हा परत तो आलेला आहे आश्रमामध्ये. आणि वरुण ऋषींना म्हणजे आपल्या वडिलांना म्हटला मला समजलं ब्रह्म काय आहे ते म्हटलं सांग काय ब्रह्म आहे. त्यांनी सांगितलं प्राणो ब्रह्मेति व्यजानात, प्राण हे ब्रह्म आहे, प्राणात एव खल्विमानी. तर ते प्राणच ब्रह्म आहे असं म्हणणं आहे माझं. ते म्हटलं काय हरकत नाही, समजलं ना तुला. आंतरिक एज्युकेशन इज टू ड्रॉ आउट, आतलं बाहेर काढायचं आहे. तुला अनुभूती आली ना, हरकत नाही, एकदम त्याच्यावर रागवत नाही, चूक आहे हे तुझं. शिक्षकाने विद्यार्थ्याला एकदम रागवू नये, त्याचं जे आलेलं आहे ते समजून घ्यायचं आणि मग त्याला मार्ग दाखवायचा. आपण कसे मार्गदर्शक आहोत. आता तर अध्ययन अध्यापन या प्रक्रियेमध्ये फक्त अध्ययन प्रक्रिया महत्वाची आहे, अध्यापन हे फक्त पूरक आहे, तसं हे सांगून राहिलेलं आहे तैत्तिरीय उपनिषद. एक दिवस पुन्हा याला वाटलं की नाही नाही नाही, मला काहीतरी अस्वस्थ होऊन राहिलं. पुन्हा त्याने वडिलांना सांगितलं की मी जातो. पुन्हा जंगलामध्ये गेले, तपस्वाध्याय निरतम त्या ठिकाणी केला आणि उडी मारली. अरे बापरे, मला समजलेलं आहे. आला पुन्हा परत. म्हटलं काय आहे? मनो ब्रह्मेति व्यजानात, मन हे ब्रह्म आहे असं मला समजलेलं आहे. आणि मग मनसो दैव खल्विमानी, मन हेच आहे. काय हरकत नाही. पुन्हा एक दिवस त्याला असं वाटलं की नाही नाही गेलं पाहिजे. पुन्हा जंगलामध्ये गेले, त्या ठिकाणी चर्चा केली, म्हणजे तपस्वाध्याय केला. मग लक्षात आलं विज्ञान ब्रह्मेति व्यजानात, विज्ञानात द्वैव खल्विमानी, विज्ञान हे ब्रह्म आहे, काय हरकत नाही. पुन्हा एकदा त्याला आंतरिक प्रेरणा झाली. मग आत तिकडे गेला जंगलामध्ये. आणि जंगलामध्ये गेल्यानंतर तपस्वाध्याय निरतम सुरू झालं. आणि सुरू झाल्यानंतर वर्ष झाले, 2 वर्ष झाले, भृगू काही वापस आले नाही. तेव्हा आता यांना असं वाटलं की अरे का नाही आला. शेवटी वडिलांसोबत आहेच ना आंतरिक प्रेरणा. का नाही आला काळजी लागली. आणि त्यांनी अंतर्ज्ञानाने पाहिलं की ते जे भृगू नावाचे ऋषी आहेत, या वरुण ऋषींनी अंतर्ज्ञानाने पाहिलं की आपला पुत्र तिकडे ब्रह्मानंदामध्ये आहे, सच्चिद आनंद स्वरूपामध्ये, आणि तल्लीन झालेला आहे, आणि तो देहभान विसरलेला आहे. तो इकडे काही येऊन नाही राहिला. मग त्याने टेलिपॅथी म्हणतात की नाही, अंतर्ज्ञानानेच त्याच्याशी संवाद साधला
आणि काना येऊन राहिला तेव्हा त्याने सांगितलं, अहो मला आता समजलेलं ब्रह्म काय आहे ते, आता मला इकडे येण्याची गरज नाही. काय ब्रह्म आहे? आनंदो ब्रह्मेति व्यजानात, आनंदात द्वैव खल्मिमानी. अहो आनंद, सच्चिदानंद स्वरूप परमात्मा, तेच खरं ब्रह्म आहे आणि तोच खरा आनंद आहे. आता मला दुसरं ब्रह्म आहे असं काहीही माहित नाही आणि तेच ब्रह्म आहे याची मला जाणीव झालेली आहे. आणि म्हणून मी आता ब्रह्मानंदामध्ये निमग्न झालेला आहे. आता मला संसारामध्ये पुन्हा परत येण्याची गरज नाही, असं ते त्या ठिकाणी सांगून झालेलं आहे. आणि आता तैत्तिरीय उपनिषदामध्ये सद्गुरूंनी आपल्या विद्यार्थ्यांना आता पंचकोश काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करून राहिलेले आहे. आता पंचकोश काय म्हणतात? कोश म्हणजे काय आहे? तो कोसला असतो की नाही, त्या रेशमाचा किडा, तो काय करतो? आपल्या स्वतः भोवती एक आवरण तयार करतो स्वतःच्या याच्यातून काढून. तर ते जे आवरण आहे त्याला कोश म्हणतात. तैत्तिरीय उपनिषद सांगतो आपल्या आत्म्याभोवती 5 प्रकारचे कोश आहेत. म्हणजे हा आत्मा आहे, कोश म्हणजे एक पेटी म्हणू आपण. त्या आत्म्याला एका पेटीमध्ये ठेवलं, त्या पेटीला दुसऱ्या पेटीमध्ये ठेवलं, त्या पेटीला तिसऱ्या पेटीमध्ये, त्या पेटीला चौथ्या पेटीमध्ये आणि त्या पेटीला 5व्या पेटीमध्ये. म्हणजे आत्मा किती सुरक्षित आहे. आणि असे 5 प्रकारचे कोश, जसा तो कोसल्याचा किडा आहे, रेशमाचा किडा आपल्या भोवती, तसं या आत्म्याभोवती 5 प्रकारचे संरक्षक कवच आहेत. त्याला म्हटलेलं आहे कोश. कोणते कोणते आहेत? सगळ्यात बाहेरून सुरुवात करू आपण. त्याला म्हणतात अन्नमय कोश, त्याच्या आत आहे प्राणमय कोश, त्याच्या आत आहे मनोमय कोश, त्याच्या आत आहे विज्ञानमय कोश आणि त्याच्या आत आहे आनंदमय कोश. थोडक्यात सांगायचं म्हणजे समजा आत्मा म्हणजे एक हिरा आहे, त्याचं कोहिनूर हिरा. आता त्याचं संरक्षण करायचं आहे, मग या आत्म्याला कशात ठेवलं? आनंदमय कोश नावाची एक पेटी आहे म्हणून आपण, त्याच्यात तो ठेवला. आता या पेटीला सिक्युरिटी द्यायची आहे, तर त्या पेटीला आणखी एक पेटी आणली आणि त्याच्यात ती पेटी ठेवली आणि त्या पेटी ती एक विज्ञानमय कोश. आता ते पुन्हा 2 पेट्या उचलल्या एकात एक, तिला ठेवलं, तिला म्हटलेलं प्राणोमय मनोमय कोश. आता त्या 3 पेट्या उचलल्या एकात एक वाल्या आणि त्या उचलल्या आणि त्या ठेवल्या प्राणमय कोशामध्ये आणि ते सगळं उचललं आणि ते ठेवलं अन्नमय कोशामध्ये आणि पक्क कुलूप लावलं. आता आत्मा कुठं आहे? अन्नमय कोशापासून 5 नंबरवर ते आत एकदम पेटीतल्या 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 पेटीत 5व्या नंबरवर. म्हणजे अन्न त्या आत्म्यापासून पहिला नंबरवर कोण आहे जवळ? तो आहे आनंदमय कोश, त्याच्यानंतर आहे विज्ञानमय कोश, त्याच्यानंतर आहे मनोमय कोश, त्याच्यानंतर आहे प्राणमय कोश आणि त्याच्यानंतर आहे अन्नमय कोश. हे लक्षात येऊन राहिलं? आता हे समजून घेतलं पाहिजे आपण. आपला हा जो देह आहे त्याला त्यांनी अन्नमय कोश म्हटलेला आहे. अन्नमय कोश का म्हटलेला? आता अन्न आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अन्न म्हणजे ताटामध्ये समजा आपण जेवायला बसलो तर ताटात जे आहे वरण भात भाजी पोळी जे काय अन्न आपण खातो ते ताटामध्ये असलेलं त्याला आपण अन्नमय अन्न म्हणतो. मग काय होते? आपण बसतो आणि हाताने ते अन्न मुखामध्ये खातो, टाकतो आणि मग त्याच्यावर इथूनच सुरू होते प्रक्रिया. लालोत्पादक ग्रंथी, लाळ, आत काही पाचक द्रव्य वगैरे जातात. आता जे अन्न आहे सॉलिड लिक्विड जे काय असेल ते पचामी अन्न, 4 प्रकारचं अन्न, ते आपण पोटात गेल्याबरोबर आता एखादी वस्तू समजा आपण कपाटामध्ये ठेवली एखाद्या, तर ती त्या कपाटात तशीच राहते की नाही कपडे, त्याचा काही बदल होतो का? समजा हे कपाट आहे असं समजा, आता ह्याच्यामध्ये ते अन्न गेलं, आता पोटात पाहिजे की नाही? सकाळी पहा बरं, मारावर चाकू पोटात, येते का पोळ्या बाहेर, येतो का भात बाहेर? नाही. त्या अन्नाचं रूपांतर इंद्रियामध्ये होते. हे जे आपले सगळं शरीर आहे त्याला स्थूल देह म्हणतात. म्हणजे अन्नाचं रूपांतर स्थूल देहामध्ये होते, म्हणून याला अन्नमय कोश म्हणतात. हा देह कशामुळे तयार झाला? अन्नामुळे तयार झाला. थोडक्यात सांगायचं म्हणजे समजून घेण्याच्या दृष्टीने. आणि म्हणून ते पोटातलं अन्न आत गेल्यानंतर कशामध्ये रूपांतरित झालं? या अन्नाचा अंतिम परिपाक
म्हणजे हा आपला देह आहे, याला म्हणतात अन्नमय कोश. आत्म्यातली शेवटची पेटी हा आपला अन्नमय कोश आहे, तो आपला, त्याला म्हणतात स्थूल देह. आता वेळेचं बंधन आहे, आपण पटपट जाऊ. मग आता याला महत्वाचं काय आहे, ऊर्जा कोणती द्यायला पाहिजे याला लागते अन्न. या अन्नमय कोशाला पुष्ट करण्यासाठी. आणि दुसरं आहे झोप. ह्या दोन गोष्टी व्यवस्थित घेतल्या पाहिजे. चौरस अन्न, चांगलं अन्न, त्याच्यावर भरपूर आहे. म्हणजे मांसाहार नको, शाकाहार का पाहिजे, कारण आपलं जे प्राणी जिभेनी चटक चटक पाणी पितात ते मांसाहारी आहे. सिंह आहे, वाघ आहे, इतकंच काय कुत्रं देखील असं पाणी पिते चटक चटक. मग गाय, म्हैस, घोडा कशाने पाणी पितात, ओठाने पाणी पितात. ते कधी मांस खात नाही, गाय खात नाही, घोडा खात नाही, म्हैस खात नाही, ते गवत खातात, ते शाकाहारी आहे. माणूस कसा पाणी पितो, माणूस ओठाने पितो. तरी देखील आपण करंटे असं मांसाहाराकडे वळतो. जाऊ द्या, त्याच्यात आपल्याला पडायचं नाही. म्हणून अन्न देखील कसं खावं ते सगळं याच्यामध्ये आहे. हा अन्नमय कोश आहे, अन्नामुळे तयार झाला. आता त्याच्या आत एक प्राणमय कोश आहे, त्याला सूक्ष्म देह म्हणतात. आता प्राण, एखाद्याचा प्राण गेला म्हणजे आपण काय करतो, त्याच्या नाकाला हात लावतो, श्वासोश्वास चालू आहे का. मग प्राण म्हणजे श्वासोश्वास नावाची जी क्रिया आहे, तो दुसरा कोश आहे आणि तो अत्यंत आवश्यक आहे. ते आपल्या सगळ्यांचं ऊर्जा शरीर आहे, त्याला सूक्ष्म देह म्हणतात. म्हणजे हे अन्नमय शरीर, हे झालं आपला बाहेरचा देह, त्याला स्थूल देह म्हणतात. आता प्राणाचा जो आहे म्हणजे श्वासोश्वासाचा, ते आपलं ऊर्जामय शरीर आहे. तर ते जे आहे तो आपला श्वास आहे. एखादा माणूस गेला म्हणजे श्वास गेला म्हणजे गेला म्हणतो आपण, म्हणजे तो देह तिथंच पडलेला आहे, अन्नमय कोश तिथंच पडलेला आहे आपला, मुर्दा ज्याला म्हणतात. पण गेलो कोण, तो प्राण गेलेला आहे, त्याला प्राणमय शरीर. तर ते जे ऊर्जा शरीर आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. आणि ते कोणाला पुष्ट करते, ते कोणाची हालचाल करते, या आपल्या स्थूल देहाची. उदाहरणार्थ फ्रीज आहे. आता या फ्रीजला एक पिन असते आणि ती कशाला जोडतो आपण, तर ती जोडतो आपण एखाद्या इलेक्ट्रिकच्या करंटला. आता ती इलेक्ट्रिकची करंट बंद करून टाका बरं, त्या फ्रीजला काय अर्थ आहे का. फ्रीज ढाचा आहे. तसा हा अन्नमय देह, स्थूल देह कोणामुळे आहे, तर या अन्नमय देहाची एक पिन करंट कशाला आहे, त्या प्राणमय कोश जो आहे त्याला लावलेली आहे. त्याला ऊर्जा शरीर म्हणतात. आणि जशी पिन त्या फ्रीजची आहे, ते जर बटन बंद असेल तर ते फ्रीजला काही अर्थ नाही, ते नुसतं धड. तसं हा जो देह आहे, स्थूल देह, त्याला जर त्या प्राणमय कोशाची आणि जर पिन नसेल, ऊर्जा नसेल, तर याला म्हणतात मुर्दा. ते धड आहे नुसतं आपलं. तो देह म्हणजे कलेवर आहे, ते म्हणतात गेलं उचलायला जाळा. तर ते जो दुसरा कोश आहे आपल्या शरीरातला, त्याला प्राणमय कोश म्हणतात. आणि त्याच्यासाठी प्राणायाम केले पाहिजेत, निरनिराळे प्राणायाम आहेत. आता हे सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला पुढे जर 7च्या वर गेलेले आहेत, आपला वेळ 45 मिनिट तसेच गेले आपले, तरी एक 2-4 मिनिट आपण आणखीन, कारण पुढचे 2 कोश अत्यंत महत्वाचे, 5-10 मिनिट आपल्याला घ्यायचे. तिसरा आहे मनोमय कोश. आता स्थूल देह, सूक्ष्म देह. स्थूल देह म्हणजे हा देह आपला, त्याच्या आत आहे सूक्ष्म देह, प्राणमय देह, त्याला ऊर्जा शरीर म्हणतात. ते आपला श्वासोश्वासावर आहे. आता तिसरं आहे मानसिक शरीर आपलं. तो कसा आहे, त्याला कारण देह म्हणतात. स्थूल देह, सूक्ष्म देह, तिसरं आवरण जे आपल्या आत्म्याभोवतीचं, त्याचं नाव आहे मनोमय कोश. आणि तो जो मनोमय कोश, मनोमय पेटी, तो जो कोश आहे तो कसाचा आहे, मनाचा आहे. आणि सगळं काही आहे, मनच व्यवस्थित नसेल तर देहाला अर्थ आहे का. एखादा दारू पिदाडा आहे, काय करतात, त्याची संवेदना नष्ट करतात. म्हणून तो जरी कपडे काढून फिरला तर त्याला काही वाटत नाही. आपल्याला जर म्हटलं नालीत पडा, आपल्याला जमत नाही. स्थूल देह, सूक्ष्म देह, त्याचा जागा नाही का दारू पिणाऱ्या माणसाचा, पागल माणसाचा जागा आहे. पण त्याचा मनोमय देह हा कामी नाही ना. आणि म्हणून तो दारू पिऊन नालीत पडला काय काय बोलून राहिला तर लोक म्हणतात जाऊ द्या, काय अर्थ नाही. आपल्याला करतायत का, आपल्या संवेदना जागा आहे, तर त्याच्या भावना आहे. त्या भावनांचा देह कोणता आहे, तर तो देह आहे आपला मनोमय कोश.
त्याला कारण देह म्हणतात. आणि तो आपला मनाचा असा जो आहे, जसं अन्न खाल्लं गोड आहे का तिखट आहे, या देहाला नाही, देह फक्त काम करतो, श्वासोश्वास त्याचं काम करतो ऊर्जा देण्याचं, पण ते गोड आहे तिखट आहे कोणाला, मनाने. संगीत आहे सुंदर कानाने, कोण ऐकते, ते मन ऐकते, लक्षात घ्या. आणि एखाद्या वेळेस आपला मित्र समोरून जातो ना, आपल्याला माहित नाही, ते म्हणते काय तुझ्या समोरून गेलो, अरे म्हणते माझं लक्षच नाही. लक्ष म्हणजे मन तिथे नाही, डोळ्यांनी पाहिलं नाही का, स्थूल देहाने पाहिलं, पण तरी देखील कारण देहाशी संबंध नव्हता त्याचा. असं जे देह आहे आपला, त्याला मनोमय कोश म्हणतात. आणि म्हणून आपण तृप्तता कशामध्ये आहे, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. डोळ्यांनी पाहिलं, पण डोळे पाहतात का, डोळे नाही, कोण पाहते, तो जो अंतरीचं मन आहे ते त्या ठिकाणी पाहतात, त्याला मनोमय कोश म्हणतात. हा जो कारण देह आहे ते आपलं मानसिक शरीर आहे. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, अन्नाचा देह, ऊर्जेचा देह, मानसिक देह, असा जो त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून मनाचे वर्तन जे त्या ठिकाणी देह करतो त्याला मनोमय कोश असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि हा कोश तन्मय मनः शिवसंकल्पमस्तु. सुंदर आपलं आयुष्य करायचं असेल तर संकल्प शुभ कोण करणार आहे, मन करणार आहे. आणि म्हणून चांगलं पहा, चांगलं ऐका, चांगलं बोला, हे जे आहे हे कशासाठी, असे ते गांधीजींनी सांगितलं की नाही, ते फक्त मनाशी संबंधित आहे. असे हे मनाचं आवरण, आणि म्हणून त्याला मनोमय कोश म्हटलेलं आहे. म्हणजे पहिलं आवरण अन्नमय कोश शरीर, दुसरं आहे श्वासोश्वास, ते आहे प्राणमय कोश, तिसरं सांगितलं मनोमय. आता त्याच्या आत आणखीन एक आवरण आहे, त्याला म्हणतात विज्ञानमय कोश. आता हा कोणाशी संबंधित आहे, हा बुद्धीशी संबंधित आहे, त्याला म्हणतात वैचारिक शरीर. आणि दुसऱ्या भाषेमध्ये महाकारण देह. आता बुद्धी जर नसेल, वैचारिक शरीर नसेल, तर तुमचा हा धड कितीही सुंदर असेल, श्वासोश्वास जोरात चालू असेल, आणि मन कितीही चांगलं असेल, पण काय करायचं आहे हेच जर माहित नाही, तर काय करायचं त्या ठिकाणी, काय करावे, चित्री व फळ परी आतुशेन. म्हणजे उदाहरणार्थ शोकेसमध्ये फळं असतात सुंदर ठेवलेली, सीताफळ, केळी, हा देह म्हणजे तेच आहे. तो दिसायला सुंदर आहे, पण त्याच्या आतच काही नाही ना. मग ते चित्रीव फळ झालं की नाही, त्याला उचला बरं, पाहते अरे आत तर शेण आहे. तसं या देहाला किती सुंदर असलं, पण बुद्धी जर नसेल, मला कसं वागायचं आहे हे जर समजत नसेल, अमेरिका नावाचं राष्ट्र खूप मोठं आहे, सगळं आहे काय, पण जर त्याचा प्रेसिडेंट बुद्धिहीन असेल, त्याचा जर विज्ञानमय कोश जर चांगला नसेल, तर अधपतन आहे की नाही, त्याला युद्धच करावं वाटते. पाकिस्तान नावाचा देश, काही असलं, बुद्धीच नाही ना, दारिद्र्य त्या ठिकाणी निर्माण झालं. म्हणजे काही कोणताही कोश त्याचा पुष्ट होऊ शकला नाही. तसं माणसाचं देखील आहे. आपल्या देहामध्ये स्थूल देह चांगला असेल, म्हणजे वरचं शरीर, श्वासोश्वास चांगला आहे, मन चांगलं आहे, पण बुद्धीच नाही जवळ, तर ती जी वैचारिकता आहे ती जर नसेल, काय करायचं आणि काय नाही हे जर समजत नसेल तर. आणि म्हणून कर्म कोणतं, अकर्म कोणतं, विकर्म कोणतं, हे करण्याचं सामर्थ्य. आता थोडक्यात तेही सांगतो, कर्म, अकर्म, विकर्म. समजा एखादा कुत्रा आहे, त्याला तुम्ही गोटा मारला, त्याच्याजवळ दोनच पर्याय, तो जोरात आपल्या अंगावर येईल आणि डसेल आपल्याला, हे झालं त्याचा कर्म. आणि विकर्म म्हणजे तो पळून जाईल तिथून, क्या क्या कर. मनुष्य कसा आहे, त्याला विज्ञानमय कोश आहे, वैचारिक क्षमता आहे. समजा तुम्हाला कोणीतरी मारलं, तुम्ही काय करू शकता, समोरचा जर ताकदवान विचार करता, त्याच्याजवळ काहीच ताकदवान नाही, तर त्याला जाऊन तिथंच पहिले फटके मारता. त्याच्याजवळ खूप लोक आहेत, तुमची ताकद नाही त्याला मारण्याची, तुम्ही विचार काय करता, विकर्म म्हणजे मी आता इथून आत्ता तर जातो बा, नंतर याला पाहिजे काय करायचं ते, निघून जातो. नाहीतर विचार करतात अकर्म, जाऊ द्या तो मूर्ख आहे, काहीच मी करणार नाही, तरी शांतता आहे. म्हणजे तीन प्रकारच्या बुद्धी आपल्याजवळ, म्हणजे वैचारिक क्षमता त्याच्यामध्ये आहे. असं करण्याचं सामर्थ्य फक्त आपल्यातच आहे.
आणि म्हणून तो जो विज्ञानमय कोश आहे, तो विशेष ज्ञान आपल्याला आहे, तो कल्पना शक्ती निर्माण करतो, निरीक्षण निर्माण करतो, परीक्षण निर्माण करतो, तर्क निर्माण करतो, अनुमान काढतो, संश्लेषण आहे, विश्लेषण आहे, अशी जी बुद्धीशी संबंधित असे सगळ्या बाबी आहेत. आणि म्हणून आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यम एतत् पशुभिर नराणाम बुद्धी ही तेषाम अधिको विशेषो. मग म्हटलं मनो ही तेषाम अधिको विशेषो. ही बुद्धी आपल्याजवळ अधिक आहे आणि म्हणून त्यानुसार आपण वागतो. तर तो जो कोश आहे तो 4 नंबरचा, त्याला म्हटलेला आहे विज्ञानमय कोश. आणि याच्यासाठी थोडी ध्यान धारणा केली पाहिजे आणि हा त्याचा व्यायाम आहे. तैत्तिरीय उपनिषद त्यांना सांगून राहिले की बाबा, याचा देखील तुला विचार करावा लागणार आहे, तरच तुझं जीवन कृतकृत्य होणार आहे. आणि आता त्याच्याही आत एक कोश आहे, त्याचं नाव आहे आनंदमय कोश. आणि तो जो आनंदमय कोश आहे ते आपलं आनंद शरीर आहे, त्याला आत्मिक देह म्हणतात. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह, आता हा 5वा आत्मिक देह आहे. आणि तो आत्मिक देह आत्म्याच्या सगळ्यात जवळचा कोश आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे आनंदमय कोश. आणि तो आनंदमय म्हणजे कसा आहे, सच्चिद आनंद स्वरूप परमात्म्याशी तादात्म्य पावणारा आहे, त्याच्या अगदी जवळचा आहे. म्हणून तो जो ब्रह्मानंद आहे, निरखित निरखित गेली येवो आणि पाहे तव तन्मयची झाली येवो, उन्मनी मन निमाले, सावळे परब्रह्म भासले, सावळे परब्रह्म अवतरले आणि रूप येवोनिया डोळा बैसले. हे जे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, स्थूल देह निरखून पाहतोय, तो जो सूक्ष्म देह आहे तो त्या ठिकाणी आणखीन त्याचं निरीक्षण करून राहिलेला आहे. आता तो जो उन्मन आहे परमात्मा, तो आपल्या मनाने जाणलेला आहे. विज्ञानमय देह भासमान होणारा असा जो परमात्मा आहे तो प्रत्यक्षात रूप येऊन या डोळा बैसले. आता ती बुद्धी म्हणते की अरे हाच तर परमात्मा आहे. त्याच्यासाठी ते जे आनंदमय शरीर आहे तो आता या सगळ्या शरीरांना, सगळ्या कोशांना त्या ठिकाणी विसरून त्या आनंदाचे देही आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे असं त्या ठिकाणी करून राहिलेला आहे. त्याला जीवनमुक्त अवस्था, सा विद्याया विमुक्तये, अशी अवस्था. एंड ऑफ नॉलेज इज विजडम आणि एंड ऑफ विजडम इज फ्रीडम. ज्ञानाची परमोच्च पातळी गाठली की विवेक उत्पन्न होतो आणि विवेकाची परमोच्च पातळी गाठली की जीवन मुक्त होतो. मग हा माझा देह आहे, हा माझा श्वासोश्वास आहे, हे माझं मन आहे, ही माझी बुद्धी आहे, याच्या पलीकडची अवस्था तिला आनंद अवस्था म्हणतात. ती आनंद अवस्था व्यष्टीतून परमेष्टीमध्ये, परमेष्टीतून सृष्टीमध्ये, व्यष्टीतून समष्टीमध्ये, समष्टीतून सृष्टीमध्ये आणि सृष्टीतून परमिष्टीमध्ये तादात्म्य पावणे. म्हणजे जो वारकरी जातो की नाही तो इतका ब्रह्मानंदे निमग्न असतो, टाळ मृदुंगामध्ये देहभान विसरणे. संसार तर फारच दूर आहे, त्याला माहिती मी फक्त तो कोणता आहे, माझे जीवीचे आवडी आणि पंढरपुरा नेईन गोडी, असं त्यातून म्हटलेलं आहे. पांडुरंगी मन रंगले आणि गोविंदाचे गुणी वेधले. फक्त तो पांडुरंग परमात्मा, त्याच्या भेटीची ओढ लागलेली आहे. केदवा भेटसी माझी या जीवलगा, दिवाळीच्या मुळा लेकी असावली आणि पाहतसे वाटुली पंढरीची. धावत धावत ते सगळे जातात. तुकाराम महाराजांचं वर्णन केलं, ज्यावेळेस ते आले वारी घेऊन आणि तो पंढरीचा कळस त्यांनी पाहिला, जळजळीत सोनसळा, आणि ती पताका पाहिली, धावत महाराज निघालेले. त्यांना देहभान विसरले. कुठे? तो जो पंढरीचा पांडुरंग आहे ते निजबोधे उरावरी आणि भेटतू आत्मया श्रीहरी. हा जो कोश आहे तो आनंदमय कोश, ब्रह्मानंदमय कोश, असा जो त्या ठिकाणचा ब्रह्मानंद उत्पन्न करणारा कोश आहे. तिथपर्यंत मला पोचता येईल की नाही? आणि तिथपर्यंत जर पोचलं हाच मोक्ष प्राप्तीचा मार्ग आहे. आणि म्हणून तैत्तिरीय उपनिषद आपल्याला हेच सांगते की हा जो स्थूल देह आहे त्याला अन्नमय कोश म्हणतात. तो अन्नाने झालेला आहे. त्याच्या आत प्राणमय कोश आहे, त्याला सूक्ष्म देह म्हणतात. श्वासोश्वास,
त्याच्या आत मनोमय कोश आहे, ते आपलं आणि मन शरीर आहे, म्हणजे ऊर्जायुक्त, त्याच्यानंतर मनाचं युक्त, त्याला मानसिक शरीर म्हणतात, तो कारण देह आहे. त्याच्या आत विज्ञानमय, ते आपलं बौद्धिक शरीर आहे. तर ते जे बौद्धिक शरीर आहे तो महाकारण देह आहे, आणि त्याच्या आत एक आत्मिक शरीर आहे, त्याला आनंदमय कोश म्हणतात. तो जो आनंदमय कोश आहे तो आत्म्याच्या एकदम जवळ आहे, पहिली डबी येते, आणि तो सांगतो की अरे बाबा ब्रह्मानंद तेच महत्वाचं आहे, आणि त्या परमेश्वराशी तादात्म्य, आलिंगनी सुख वाटे, प्रेम चिदानंदी घोटे, हर्षे ब्रह्मांड उतटे, समूळ मिटे मीपण. आता माझ्यातला मी पण गेला, तिये आलिंगन वेळी, होय आपे आप कवळी, जळ जैसे जळी वेगळे न दिसे, पाण्यात पाणी टाकलं, त्या परब्रह्मामध्ये माझ्या आतलं जे आत्मब्रह्म आहे ते मिसळलं, तो आनंदमय कोश त्या आत्म्यामध्ये जर घुसला, तर हे जे पंचतत्वानी पंचकोशानी बनलेला माझा देह तो कृतकृत्य होणार आहे. मग हा माझा संसार, हे माझ्यासाठी, आणि हा जो स्वार्थ आपल्या मनामध्ये भरलेला आहे, पोट आणि पोटाखालचा भाग, याच्यासाठीच आपण असणारे. जर पंचकोशाचा विचार झाला तर, आणि त्याचा विकास झाला, तर पोटाच्या वर एक हृदय आहे, त्याच्यावर एक मेंदू आहे, याचा मन आणि मस्तिष्काचा विचार त्या ठिकाणी होतो, आणि मग आपल्या सगळ्यांना ब्रह्मानंद प्राप्तीसाठी आणि आपण सर्वजण प्रयत्नरत राहतो. मग हे अन्न देखील जर मी खाणार असेल तर उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. माझा प्रत्येक श्वास कोणासाठी आहे? तो परमेश्वरासाठी आहे. माझ्या मनात येणारं चिंतन मनतृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी, असं जे त्या ठिकाणी आहे, आणि मग ते पाहिल्यानंतर पांडुरंग कांती, दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, आणि न वर्णवे तेथीची शोभा. तो जो परब्रह्म परमात्मा आहे तो पूर्ण पूर्णावतार आहे, तो सच्चिद आनंद स्वरूप आहे. तो सच्चिद आनंद स्वरूप आतला जो आपला आणि ब्रह्मानंदी असलेला आनंदमय कोश, तो या सगळ्या कोशांना पुष्ट करत करत, म्हणजे याच्यातला एकही कोश कमी नाही. शारीरिक शिक्षण त्याच्यामध्ये असणारं, आणि बौद्धिक शिक्षण त्याच्यामध्ये संगीत देखील आलं, हे सगळं घेत घेत आनंदमय कोश मला त्या ठिकाणी निर्माण करायचा आहे. तैत्तिरीय उपनिषद नैतिक, आध्यात्मिक, व्यावहारिक, राष्ट्रीय शिक्षण देणारा असा हा अद्वितीय उपनिषद आहे. त्याचा अभ्यास जर आपण केला तर यतो अभ्युदय निश्रेयस ससिद्धी सधर्म, ऐहिक आणि पारलौकिक श्रेयस आणि प्रेयस हे दोन्हीही आपल्याला प्राप्त होईल. मग कशासाठी युद्ध करावं लागतील? कशासाठी मी आणि माझं? अरे ते जर त्याचंच आहे, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, तो जगाते चालवी. त्या ब्रह्मानंदामध्ये ज्यावेळेस मी जातो तेव्हा चिदानंद रूप शिवोहम 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 ही धारणा देणारा असा हा आणि तैत्तिरीय उपनिषद आहे. त्याचा चिंतन आजच्या आपण सत्रामध्ये केलेला आहे. ओम सहनाववतु सहनो भुनक्तु सहवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. ओम नमो नारायण.